मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये असताना अर्जुन बोलतो की आता मी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. गेलाय ना चैतन्य, जाऊ दे. आता हा विषय इथेच थांबूया. आता माझं सगळं काम मीच हँडल करणार आणि कसलंही टेन्शन घेणार नाही. मी जेवणावर सुद्धा राग काढणार नाही. माझं मी वेळेत जेवण करेल. असं बोलून मग अर्जुन जेवण करू लागतो आणि जेवताना तो सायलीला बोलत असतो, माझं काम मी एकटा हँडल करू शकतो. पण अर्जुन वरच्यावर जरी बोलत असला ना, तरी त्याला आतून मात्र फारच यातना होत असतात. सायलीला अर्जुनचं हे दुःख मात्र बघवत नसतं. अर्जुन जरी दाखवत नसला तरी तो आतून फारच खचलेला असतो. चैतन्याशी मैत्री तुटल्यामुळे त्याच्या मनावर फार मोठा घाव झालेला असतो. सायलीला अर्जुनची फारच काळजी वाटू लागते. ती अर्जुनला बोलते की मी थोड्या वेळातच आले आणि मग ती ऑफिसमधून बाहेर पडते. इकडे आता पूर्णा आजी आणि अस्मिता दोघीजणी जेवण करत असतात. कल्पना त्यांना जेवण वाढत असते. पूर्णा आजी बोलते की कल्पना, आज ती मुलगी कुठे दिसत नाही, म्हणजे रोज ती जेवण वाढायचं काम करत असते ना. इतक्यात अस्मिता बोलते की गेली असेल बाहेर उंडारायला. आज अर्जुन बऱ्याच दिवसांनी कामावर गेला आहे ना, गेली असेल त्याच्याकडेच. तिला कुठे घरामध्ये करमतंय. कल्पना बोलते की अस्मिता, सायली बाहेर काही कामानिमित्त गेली आहे. आणि मग कल्पना पूर्णा आजीला सांगते की सायली अर्जुनला डबा द्यायला गेली आहे. पूर्णा आजी बोलते की डबा द्यायला दुसरं कोणी माणूस नव्हतं का घरामध्ये. कल्पना बोलते की दुसऱ्या कोणीतरी जर अर्जुनला डबा घेऊन गेलं असतं ना, तर कदाचित अर्जुन डबा खायला विसरला असता. म्हणून मग सायली गेली आहे. पूर्णा आजी बोलते की तू तुझ्या सुनेचा लाड थोडासा कमी कर. काय आहे, लाड केलेले चांगले असतात, पण इतकेही करू नयेत. आणि ती डबा द्यायला गेली आहे ना, मग अजून आली कशी नाही. कल्पना मग आता काहीच बोलत नाही. अस्मिता बोलते की ती बसली आहे तिकडे फिरत आणि इकडे ही करत आहे तिच्यावरची कामं. कल्पना बोलते की सायली सगळी कामं करून गेली आहे. हा स्वयंपाक देखील तिनेच बनवला आहे. मी फक्त तुम्हाला वाढत आहे. कल्पनाला मात्र सायलीला मागे बोलल्यामुळे फारच वाईट वाटतं. इकडे चैतन्य घरी येतो. साक्षी त्याला बोलते की चैतन्य, इतक्या लवकर कसं काय घरी आलास. पण चैतन्य मात्र फारच शांत बसलेला असतो. साक्षी त्याला बोलते की काय झालं चैतन्य, तू अर्जुनशी बोललास का. तुम्ही दोघे जण एकमेकांशी शांतपणे बोलला की नाही. चैतन्य बोलतो की मी अर्जुनचा जॉब सोडून आलोय. मी माझा राजीनामा देऊन आलोय. साक्षी मग आता मनोमन फार खुश होते. आता वातावरण फारच चिघळलं असणार आहे असं तिला वाटतं. इतक्यात मग सायली पण बाहेर आलेली असते. सायली चैतन्याशी बोलायला आलेली असते. तिला चैतन्याचं मत नेमकं काय आहे ना, ते जाणून घ्यायचं असतं. पण मग तिने दार वाजवल्यावर साक्षी दार उघडते. साक्षी बोलते की तू इथे. सायली बोलते की चैतन्य सर कुठे आहेत. इतक्यात चैतन्य बाहेर येतो. तो बोलतो की सायली, तू इथे कशाला आले आहेस. सायली बोलते की चैतन्य सर, मला फक्त तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचं आहे. चैतन्य बोलतो की त्याने काय होणार आहे. तू मला सांगणार की साक्षी किती वाईट आहे आणि ते मला पटणार नाही. 5 मिनिटांनी एवढं काहीसुद्धा झालेलं बदलणार नाही. त्यापेक्षा तू इथून निघून जा प्लीज. आणि मग चैतन्य आतमध्ये निघून जातो. सायली मग घरी निघून येते. इकडे संध्याकाळी अर्जुन घरी काम करत बसलेला असतो, पण त्याला काही फाईल सापडत नसतात. त्याची फार चिडचिड होत असते. इतक्यात सायली येते. तिने अर्जुनसाठी दूध आणलेलं असतं. सायली मग अर्जुनला बोलते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. ती मग अर्जुनला सांगते की मी चैतन्य सरांच्या घरी गेले होते. मला वाटलं एकदा त्यांची बाजू समजून घ्यायला हवी, पण तिथे गेल्यावर साक्षी तिथेच होती. तिचा चेहरा पाहिल्यावर मात्र असं वाटलं की ही मुलगी चांगली कधीच असू शकत नाही. तिने 100% चैतन्य भाऊजींना काहीतरी नक्कीच केलं आहे. अर्जुन मग सायलीला बोलतो की तुम्हाला तिथे जायची काय गरज होती. अर्जुन सायलीवर रागावतो. सायली बोलते की बरं जाऊ द्या, तुम्ही हे दूध पिऊन घ्या. अर्जुन बोलतो की तुम्ही मला अगोदर असं लहान मुलांसारखं ट्रीट करणं बंद करा. मी काय लहान आहे का, मला माझं काम करू द्या. आणि मग अर्जुन लगेच काम करू लागतो. सायलीला मात्र त्याची काळजी वाटू लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन कामावर निघालेला असतो आणि इतक्यात त्याला त्याच्या ऑफिसमधून फोन येतो. ऑफिसमधील प्रिंटर खराब झाला आहे असं तो माणूस बोलत असतो. अर्जुन बोलतो की मग मी काय करू, चैतन्य आहे ना त्याला सांगा. पण नंतर त्याला आठवतं की चैतन्याने तर काम सोडलं आहे. अर्जुन मग त्या फ्युनला फारच रागात बोलतो, त्याने काम सोडलं म्हणून काय झालं. जो काही प्रॉब्लेम असेल ना, तो तुमचा तुम्ही आजच्या आजच सॉल्व्ह करा. टाइमपास करण्याचा पगार मी तुम्हाला देत नाही. कामं करा पटपट. आणि मग अर्जुन एका माणसाला सांगतो की आजच्या आजच मला एखादा असिस्टंट हवा आहे. त्याच्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यू अरेंज करा. अर्जुन कामातल्या माणसांना फारच खवळत असतो. आता मग इतक्यात सायली आणि कल्पना दोघीजणी तिथे आलेल्या असतात. त्या अर्जुनशी बोलणार पण अर्जुन लगेच निघून जातो. कल्पना बोलते की सायली, अगं याला काय झालंय, याला कामाचं प्रेशर आहे का. पण मी हे तुला काय विचारते, मला हे चैतन्याला विचारावं लागेल. आता मग कल्पनाने चैतन्याला फोन लावल्यावर तिला जर सत्य समजलं तर फारच वाईट वाटेल आणि ती फारच काळजी करत बसेल असा विचार सायलीच्या मनामध्ये येतो. ती मग कल्पनाला बोलते की आई, अहो 4 दिवस हे घरी होते ना, त्यामुळे थोडासा लोड आलाय, दुसरं काही नाही. मला हे कालच बोलले की सगळं काही ओके आहे. आता मग कल्पनाला पण काही वाटत नाही.
पण मग सायली या गोष्टीवर फारच विचार करते. आता मग काही वेळाने सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते, पण तिच्या मनात अर्जुनचाच विचार चालू असतो. तिला वाटत असतं की ऑफिसमध्ये जाऊन बघावं तरी नेमकं काय चाललंय, पण ऑफिसमध्ये जायचं तरी कसं यासाठी ती एखादा बहाणा शोधत असते. आता मग ती भाजी आणण्यासाठी चिठ्ठी बनवू लागते. कल्पना बोलते की काय गं सायली, काय करतेस तू? सायली बोलते की मला उद्या कुर्मा भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी थोड्याशा भाज्या आणायच्या आहेत. विमल बोलते की सायली ताई, अहो भाज्या आहेत ना घरामध्ये? सायली बोलते की मला थोड्याशा एक्स्ट्रा भाज्या लागणार आहेत, त्यामुळे मी चालले आहे. कल्पनाला समजतं की सायलीला अर्जुनकडे जायचं आहे. ती मग सायलीला मुद्दाम बोलते, सायली तू संध्याकाळी जा ना, आता फारच ऊन आहे. सायली बोलते की मी मोठ्या मार्केटमध्ये जाणार आहे, तिथे मला भाज्या जरा ताज्या मिळतील. कल्पना बोलते की मग तू आता लगेच निघ, म्हणजे मग मार्केटनंतर तुला कुठे जायचं आहे ना तिकडे पण जाता येईल. आणि मग कल्पना आणि विमल हसू लागतात. सायली मग लगेच निघून जाते. अस्मिताने हे सगळं पाहिलेलं असतं. ती आता नवीन प्लॅन बनवायच्या तयारीत असते. आता मग इकडे सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते, तर मग अर्जुनच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू चालू असतात. अर्जुन मात्र सर्व माणसांना फारच लेक्चर देत असतो. त्याला त्याच्या आवडीचा एम्प्लॉई काही भेटत नसतो. त्याची फारच चिडचिड होत असते आणि मग सायली हे सगळं बाहेरून पाहत असते. मित्रांनो, आता पुढील भाग ना फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तुमची एक कमेंट आम्हाला फारच मोटिवेट करत असते. सो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.